तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर असे मस्त असे खूप सुरेख असे खायला अप्रतिम लागणारे अगदी मार्केटमध्ये मिळतात ना, अगदी तसे असे सुरेख, दिसायलाही सुंदर आणि खायलाही तितके टेस्टी कुरकुरीत असे हे तिळगुळाची लाडवाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये. तर हळदी कुंकवासाठी सगळ्यांच्या घरी बनणारे हे सुंदर असे तिळगुळाचे लाडू. कोण तिळगुळाचे लाडू बनवतं तर कोण बनवतं वडी. तर आपण आज बनणार आहोत मस्तपैकी असे छान असे सुंदर खायला लागणारे असे तिळगुळाचे लाडू. तर अगदी अगदी मार्केटसारखे लागतात बरं का खायला. तर करूया रेसिपीला सुरुवात. तर बघू शकता आपण घेतलेलं आहे सर्वप्रथम तीळ. तर तीळ हे बघू शकता छानपैकी एक वाटी, मोठी वाटीचं मेजरमेंट म्हटलं तर मोठी वाटीवरून तीळ घेतलेले आहेत. आणि जर वजनी म्हटलं तर 360 ग्रॅम तीळ आहेत आपले. तर हे बघू शकता शेंगदाणे आहे. तर शेंगदाणे मी छोटी वाटी घेतलेले आहेत. तर भरण्या 3/4 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 180 ग्रॅम आपले शेंगदाणे भरलेले आहेत. त्याला छानपैकी भाजून घेतलेले आहेत. आता हे बघू शकता गूळ. तर गूळ घेतलेला आहे मी 340 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. आणि हा चिकी गुळाचा आपण वापर केलेला आहे, साधा गूळ वापरलेला नाही आहे. तर बाहेरचे जर सारखे तुम्हाला मार्केटसारखे जर हवे असते तर चिकी गुळाचा वापर करायचा आहे. आता हे बघू शकता आपण हे छानपैकी तीळ भाजून घेणार आहोत. आता हे बघू शकता आपण हे तीळ थोडेसे लालसर घेतलेले आहेत. मार्केटमध्ये 2 प्रकारचे तीळ भेटतात, एक लालसर आणि दुसरे म्हणजे पूर्ण पांढरे शुभ्र. तर पांढरे शुभ्र खायला थोडेसे पोकळ असतात आणि खायला इतके खास लागत नाहीत. विशेष करून लाडवाला हे अशा प्रकारचे हे जे तीळ आहेत ना ते छान लागतात. आणि भाजले की असे मस्त खरपूस भाजले ना की सुंदर असे लाडू तयार होतात ह्याचे. आणि ते बघू शकता ह्याला पूर्णपणे असे खरपूस भाजून घ्यायचे. जर फास्ट गॅस केला ना तर फास्ट गॅसवर कसं होतं, वरून भाजले जातात पण आतून असे कच्चे राहतात. आणि मग अजिबात वडीला तुम्ही वापरा किंवा तिळगुळाचे लाडू करायला वापरा तर ते अजिबात चांगले लागत नाही. म्हणून पूर्णपणे मी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर पूर्णपणे ह्याला छानपैकी बारीक मध्यम गॅस करून तुम्हाला हे भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि जोपर्यंत ह्याला छानपैकी धूर येत नाही ना, असं धूर यायला सुरू होतो आणि छानपैकी ह्याला तडतडा लागतात, तेव्हा आपल्याला गॅस 2 ते 3 सेकंद हलवून गॅस बंद करायचा. आणि गॅस बंद केल्यावर सुद्धा, आता मी गॅस बंद केला आहे तरीसुद्धा 2 ते 3 सेकंद हलवायचं आहे. ते बघू शकता आता हे छानपैकी हलवून झालेलं आहे, वाफ कमी आलेली आहे आपली. आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, गार करून घ्यायचं आहे. पूर्ण शेंगदाणे तर ऑलरेडी आपण भाजून घेतलेलं आहे, तर मला मी दाखवलं नाही ते, पण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता हे बघू शकता गुळ मी अखंड घातलेला आहे, कारण कसं चिक्की गुळ हा व्यवस्थित चिरता येत नाही किंवा खिस्सा तर अजिबात येत नाही व्यवस्थित, त्यामुळे आपण असे घेतलेलं आहे. अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला छानपैकी ह्याला पूर्णपणे पातळ करून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता 10 मिनटं लागलेत मला पातळ करून घ्यायला. तरी बघू शकता अशा प्रकारे आपला पूर्ण हा पातळ झालेला आहे. आता पातळ झाल्यावर 2 ते 3 सेकंदानंतर आपण ह्याला चेक करायला सुरुवात करणार आहोत. हे बघू शकता थोडंसं पाणी घ्यायचं वाटीमध्ये आणि पूर्णपणे थोडंसं ड्रॉप घालून पूर्णपणे एका साईडला करून घ्यायचा, म्हणजे गोळा तयार होतो का बघायचा. आता गोळा तयार होत नाही, 2 ते 3 सेकंद हलवायचा आहे आणि 2 ते 3 सेकंदानंतर पुन्हा आपण चेक करायचं आहे. तर अशा प्रकारे बघायचं चेक होतो का. स्टार्टिंगला गोळी तयार व्हायला सुरू होते आणि जेव्हा गोळी तयार होतात तेव्हा स्टार्टिंगला लबरासारखं होतं. लबरासारखं झाल्यानंतर त्याच्यानंतर मग त्याला तार यायला सुरू होते. आणि जेव्हा तुम्ही हा पूर्णपणे गोळा पाण्यात टाकताना तेव्हा आवाज येतो, असा टन असा आवाज येतो, तेव्हा समजायचं की आपला परफेक्ट गोळा तयार झालेला आहे. गोळा तयार करायचा आणि पूर्णपणे त्याच पाण्यामध्ये वाटीमध्ये फेकून बघायचं, तर आवाज येतो. तर अशा प्रकारे आपला हा परफेक्ट मग हे पाक तयार झालेला असं समजायचं. ते बघू शकता आपल्याला अजून आलेलं नाही, अजून 2 मिनटं हलवायच्या. 2-2 मिनटांनी नंतर चेक करायचं राहायचं आहे की आपला परफेक्ट पाक तयार झाला आहे का. तर आपला हा परफेक्ट पाक तयार झालेला आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण हे 2 मिनटं हलवून पुन्हा पाक तयार करून घेणार आहोत. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला छानपैकी पाक तयार झाल्यानंतर आपला हा चेक करून घेणार आहोत आपण. जर आपला गोळा छान तयार झाला आहे तर आपण पूर्णपणे आपला परफेक्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे तीळ घालून घेणार आहोत आणि शेंगदाणे पण अखंड घालून घ्यायचे, बारीक वगैरे करायचे नाहीत, अखंड खूप सुरेख लागतात. तरी बघू शकता पूर्णपणे आपण छानपैकी हलवून घेणार. आता पसरलेलं पूर्ण आपलं मिश्रण हे पसरलेलं आहे. जसं तुम्ही हलवणार ना तसा हा गोळा तयार होतो, गोळा तयार व्हायला सुरुवात होतो. आता बघू शकता आपला हा गोळा बनायला लागला आहे. आता हा गोळा बनतो म्हणजे आता परफेक्ट आपल्याला लाडवासाठी हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. एका ताटाला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आता बघू शकता थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे मी. आणि आता हे पूर्ण मिश्रण आपण ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे मी हे ओतून घेतलेलं आहे ताटामध्ये. आणि याला पूर्णपणे आपण
ताटामध्ये ओतून घेतल्यानंतर पसरून घ्यायचं आहे. आता बघू शकता अशा प्रकारे पसरून घ्यायचं. आता तुम्ही म्हणा वडी तर करायचे नाही, मग अशा प्रकारे पसरून का घ्यायचं, तर अशा प्रकारे आपले हे लाडू परफेक्ट होतात आणि शेवटपर्यंत आपला लाडू परफेक्ट तयार होतो, व्यवस्थित तयार होतं. 2 ते 3 सेकंद थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं गार व्हायला सुरू होतं. किंवा साईडचं जे मिश्रण असतं ना, चमचा घ्यायचा आणि साईडच्या मिश्रणाला आपल्याला छानपैकी थोडं थोडं आपल्याला हाताला तूप लावायचं आहे. आता स्टार्टिंगला हाताला तूप लावायचं आणि चमचा घ्यायचा आहे. चमच्याच्या साईडने एक साईड तुकडा काढायचा आहे आणि आपल्याला त्याचा लाडू बांधून घ्यायचा आहे. आपण मध्ये मध्ये आपण जे रेषा मारून घेतल्यात ना, त्याच्यासाठी मारून घेतल्यात की आपल्याला तिथे मिश्रणात पूर्णपणे हवा जाऊन गार होईल आणि आपल्याला परफेक्ट लाडू तयार होतील. साईडचं गार जसं जसं गार होईल ना, तसं तसं ते बघायचं, चेक करायचं गार झाले का, आणि मगच त्याचे लाडू बांधायचे आहेत, जेणेकरून हाताला चटका बसत नाही. तर शेवटपर्यंत आपला हा लाडू व्यवस्थितपणे आपला पूर्णपणे तयार होतो. पूर्ण चेक करायचं ताट फिरून, कुठे गार आहे तोच भाग घ्यायचा आणि गोल गोल करायला सुरू करायचं आहे. हाताला थोडंसं तूप एकदा स्टार्टिंगला लावले की परत काही लावायला लागत नाही आणि अगदी परफेक्ट लाडू तयार होतो. हाताला चटकाही बसत नाही. म्हणून गार साईडचं झालेलं गारगार मिश्रण घेत घेत लाडू बांधून घ्यायचे. तर अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला मी शेवटपर्यंत हा लाडू बांधून दाखवलेला आहे, कारण तुम्हाला असं वाटायला नको की मिश्रण हे मी सांगते एक आणि करते एक असं वाटायला नको, म्हणून मी शेवटपर्यंत तुम्हाला हा लाडू दाखवलेला आहे. तर बघू शकता एवढ्या मिश्रणामध्ये आपले हे अशा प्रकारे छान लाडू तयार झालेले. अगदी शेप छान येतो बरं का, असं नाही की शेप वाकडा तिकडा आला आहे आणि लाडू कसेही झालेत ना, नाही. छान असे शेप तयार होतात आणि पूर्णपणे गार होतात आणि व्यवस्थित होतात. अगदी शेवटपर्यंत होतं. गरम करून घ्यायला लागत नाही. कढईमध्ये कसं असतं, तुमचं मिश्रण तुम्ही जे कढईमध्ये बांधायला सुरू करताना तेव्हा गार पटकन होतं ते आणि मग नाही पूर्ण घट्ट होतं, मग त्याला पुन्हा गरम करून घ्यायला लागतं. तर ताटामध्ये तसं होत नाही, नक्की करून बघा. तर अशा प्रकारे हे साईडला थोडं मिश्रण घेऊन परफेक्ट लाडू होतात. एवढ्या मिश्रणामध्ये 50 ते 60 लाडू तयार होतात. अगदी तुमच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रमाला सगळ्या बायकांना पुरतील इतके छान लाडू होतात. जर तुम्हाला जास्त लाडू हवे असेल तर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपला हा शेवटचे बघू शकता पूर्ण गार झालेला आहे, तरी पण आपला हा शेवटचा थोडंसं कोमट राहतं, कारण आपण तशा प्रकारे मध्ये मध्ये चिरा पाडून घेतल्या होत्या. तर हे शेवट पण आपले हे सुंदर असे लाडू हे तयार झालेले आहे. बघू शकता गार झाले म्हणून आपलं हे परफेक्ट अगदी गार थोडंसं कोमट राहतं ना मिश्रण आपलं, त्यामुळे शेवट पण लाडू सुंदर तयार होतो. तर बघू शकता पूर्णपणे हा लाडू आपला झालेला आहे. तुम्हाला शेवट पण मी करून दाखवलेला आहे. तर हे पूर्णपणे ताटाला पण अजिबात काय राहिलेलं नाही. व्यवस्थितपणे असे सगळे लाडू आपले तयार झालेले आहेत. बघू शकता. तर अशा प्रकारे हे सुरेख आपले लाडू तयार झालेले आहेत. तर बघू शकता इतके लाडू आपले तयार झालेले आहेत. आता आपण ह्याला सर्व करून घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवायचं की पूर्णपणे गार झाल्याशिवाय डब्यात भरायचे नाहीत, नंतर ते एकमेकाला चिकटतात. तर असे पूर्णपणे गार करून घ्या आणि मग तुम्ही डब्यात भरून ठेवा, तर असे मोकळे राहतात. मग त्याचा हे पूर्णपणे सर्व करून घेतात. अशी ही सुंदर अशी छान हळदी कुंकासाठी स्पेशल तुमच्यासाठी मी ही रेसिपी दाखवली आहे. कुणाला वाटायची असेल ते संक्रांतीसाठी वाटण्यासाठी किंवा खाण्यासाठी किंवा हळदी कुंकासाठी, तर ही परफेक्ट रेसिपी आपली तयार झालेली, अगदी कमी वेळात झटपट होणारी अशी ही मस्तपैकी हाताला कुठल्याही प्रकारचा चटका न लागता सुरेख असे लाडू तयार झाले आहेत आपले. तर नक्की ट्राय करून बघायचे. ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करायचं आहे. तर बघू शकता हे सुरेख आपले लाडू तयार झाले आहेत खाण्यासाठी. किती सुंदर झालेत की नाही, तर नक्की ट्राय करून बघायचं आहे. तर असंच भेटूया नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि ऑफकोर्स माझा चॅनल पाहत राहा. तर